नमस्कार. साई संस्कृत क्लासेसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी अनिता टीचर. आजचा आपला टॉपिक आहे समास. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कंपाऊंड्स. आता आपण चार्टमध्ये बघणार आहोत. वेगळ्या वेगळ्या समासचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे इकडे आणि हे 10th स्टँडर्डसाठी आहे. इट इज मेंट फॉर 10th स्टँडर्ड. म्हणजे इट इज टेकन फॉर ग्रँटेड की तुम्ही 9thला कंपाऊंडचा अभ्यास केलेला आहे, म्हणून इथे डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, इथे किती खूप सारे समास मी जरी दाखवलेले असले तरी तुम्हाला लिहून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल आपल्याला एक्झामच्या दृष्टीने, 10वीच्या परीक्षेच्या बोर्डाच्या दृष्टीने, तर टिक केलेले जे समास आहेत बघा, कोणते जे टिक केलेले आहेत तेवढेच समास तुम्हाला आहेत आणि बाकीचे हे जे समास आहेत ना ते त्याचे डिटेलमध्ये दिलेले आहेत. आपल्याला डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे, आपल्याला मायक्रोमध्ये जायची गरज नाही आहे. मायक्रोमध्येच थांबायचं आहे, आपल्याला ब्रॉड क्लासिफिकेशन पाहिजे. ही एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तर आपण सुरुवात करूया. तुम्हाला कळलं ना, जे टिक केले तेवढेच तुमच्यासाठी आहे, पण समास हा टॉपिक एक पूर्ण आहे, त्याच्यामुळे मला हा चार्ट पूर्ण बनवायला लागला. आपण सुरुवात करूया. जो पहिला समास आहे तो अव्ययी भाव समास आहे. त्या समासचं नाव काय आहे? अव्ययी भाव समास. आता हे जे नाव आहे ते इटसेल्फ डिस्क्रिप्टिव्ह आहे. अव्यय म्हणजे पहिला, जर त्या समासातलं जर पहिलं पद जर अव्यय असेल तर तो अव्ययी भाव समास आहे. म्हणजे फर्स्ट कॉन्स्टिट्युएंट म्हणजेच पद. संस्कृतमध्ये त्याला पद म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला कॉन्स्टिट्युएंट म्हणतात. ते जर अव्यय असेल तर तो अव्ययी भाव समास असतो. म्हणजे ही डेफिनेशन एकदम शॉर्टमध्ये दिलेली आहे, कॉम्पॅक्ट आहे, की आपल्याला जस्ट टचअपसाठी आहे. एक्झाम्पल बघायचं झालं, प्रतिदिनम. आणि दुसरं एक्झाम्पल आहे यथाशक्तिम. प्रतिदिनमचं मिनिंग काय झालं? प्रत्येक वेळी ना आपण संस्कृत ग्रामर करताना ना ट्रान्सलेशन म्हणजे त्या शब्दाचं अर्थ हे लक्षात घ्यायचं. प्रतिदिनमचं मिनिंग काय झालं? एव्हरी डे म्हणजे रोज रोज. मग त्याचं आपण विग्रह कसा केला? दिने दिने. प्रतिदिनमचं विग्रह काय झाला? दिने दिने. आणि त्याचं कंपाऊंड वर्ड किंवा समस्त पदम काय आहे? प्रतिदिनम. विग्रह काय आहे? दिने दिने. आणि समासचं नाव काय आहे? अव्ययी भाव समास. म्हणजे आपल्याला एक चार्ट असं व्हिज्युअलाइज करायचं आहे की समस्त पदम, विग्रह आणि त्याचं नाव. कारण की तुम्हाला व्याकरण म्हणजे 5वा विभाग जो आहे त्याच्यात 3 मार्काचा क्वेश्चन, 10वीचं बोर्ड एक्झाम 3 मार्काचा क्वेश्चन या टॉपिकवर आहे, म्हणून हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आता कळलं तुम्हाला, पहिलं काय आहे? अव्यय आहे. तर एक्झाम्पल प्रतिदिनम कळलं. अजून सेकंड एक्झाम्पल बघूया, यथाशक्तिम. मग ह्याच्यात 2 कॉन्स्टिट्युएंट कोणते आहे? यथा आणि शक्तिम. मग यथा काय आहे? अव्यय आहे. यथाशक्तिमचं मिनिंग आपण मराठीत जर मिनिंग घेतलं समजा, तर त्याचं मिनिंग काय झालं? शक्तीप्रमाणे किंवा शक्तीला अनुसरून. शक्तीला अनुसरून म्हणजे काय झालं? शक्तिम अनुसृत्य. किंवा अजून एक आपण त्याचं डिसॉल्व करू शकतो किंवा विग्रह करू शकतो, शक्तिम अनतिक्रम्य मीन्स नॉट एक्सिडिंग माय स्ट्रेंथ. एक कोणतंही तुम्ही एक आन्सर लिहिलं तरी चालतं, जे सोपं वाटतं ते लिहायचं. दोन्ही तुमच्या लक्षात राहिले तर वेल अँड गुड. मग शक्तिम अनुसृत्य. आता कळलं अव्यय भाव समासमध्ये काय असतं, की पहिलं जे पद आहे ते अव्यय आहे. अजून एक छोटीशी गोष्ट त्याच्यात बॅक ऑफ माइंड लक्षात ठेवायची आहे. तो अख्खा जो समास आहे ना तो वनमसारखा दिसतो आपल्याला. म्हणजे तुम्हाला ओळखायचं असेल तर तो एंडिंग बघा, इट इज लाईक वनम. यथाशक्तिम इट इज एंडिंग काय? इट्स लाईक वनम. ठीक आहे. आता आपण दुसरा समास बघूया, इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास तुम्ही 9th स्टँडर्डला ऑलरेडी स्टडी केलेला आहे. इतरेतर म्हणजे काय आहे की ह्याच्यात दोन्ही पदं महत्त्वाची आहे. अव्यय भावमध्ये पहिलं पद महत्त्वाचं होतं, पण इकडे दोन्ही पदं महत्त्वाची आहेत.
तर इतर द्वंद्व समासमध्ये राम लक्ष्मण, मग काय झालं, राम आणि लक्ष्मण. मग मी काय करणार, रामः च लक्ष्मणः च, हा माझा विग्रह झाला. आणि समासचं नाव आहे इतर द्वंद्व समास. हे बघा इथे एक्झाम्पल मी एक छोटे एक्झाम्पल दिलेले आहेत इकडे. आणि हे जिस्टमध्ये तुम्हाला त्याचा रूल आहे तो, बोथ इन नॉम. नॉम म्हणजे प्रथमा, नॉमिनेटिव्ह केस, प्रथमा केस. सो आपण जेव्हा विग्रह करतो तेव्हा जी दोन्ही पदं आहेत ती प्रथमेमध्येच असतात. रामः च लक्ष्मणः च. किंवा आपल्या लेसनमधलं, तुमच्या 10वीच्या लेसनमधलं मृग शृगालव, व्यसने मित्र परीक्षामध्ये हा आपल्याला शब्द आहे, मृग शृगालव. मग मृगः च एकच मृग आहे, शृगालः च एकच शृगालय आहे, संपलं तुमचं. हा आणि हा पण च परत दोनदा येतो, मृगः च शृगालः च. सो इतर द्वंद्व समासमध्ये दोन्ही जी बोथ द कॉन्स्टिट्युएंट, दोन्ही जी पदं आहेत ती महत्त्वाची असतात. आणि इम्पॉर्टंट लिहिलेलं आहे, हे IMP लिहिलेलं आहे. आणि आपण च नी ती जॉईन करतो. आता बघा ह्याच्यात दोघंच जण आहे, राम लक्ष्मणमध्ये दोघंच जण आहे, म्हणजे एकच राम आहे, म्हणजे सिंग्युलर येणार, लक्ष्मण एकच आहे. म्हणून मी डिझॉल्व करताना काय केलं, रामः च लक्ष्मणः च. पण माझं समजा एक समास, अजून एक एक्झाम्पल घेऊया, धनधान्यानी. मग धनानी च धान्यानी च. म्हणजे आपण काय करतो, समास सोडवताना मिनिंग बघतो. तिसरा जो आहे समाहार द्वंद्व समास, म्हणजे इतरमध्ये सेपरेट. आणि समाहार द्वंद्व, समाहारचं मिनिंगच काय आहे, ग्रुप. समाहारचं मिनिंग काय आहे, ग्रुप. इंग्लिशमध्ये कलेक्टिव्ह नाउन असतं. फॉर एक्झाम्पल इंग्लिशचं एक एक्झाम्पल देते, बंच ऑफ कीज. म्हणजे बंच काय झालं तुमचं, इट इज कलेक्टिव्ह नाउन. तसंच इतर समाहार द्वंद्वमध्ये आपण ह्याच पद्धतीने डिझॉल्व करतो, च च च च च. आणि एतयोः समाहारः किंवा एतेषां समाहारः, फार कमी ते वापरलं जातं, अगदी रेअरली तुम्हाला एक्झाम्पल असेल, हस्तपादम. मग आता 2 हात आहे, हस्तौच, 2 पाय आहेत, पादौच, एतेषां समाहारः, ह्यांचा ग्रुप. आता हे जर इंग्लिशमध्ये समजून घ्यायचं असेल तर समाहारचं काय झालं, तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच आहेत इंग्लिशमध्ये. सिनेक्डकी मीन्स द पार्ट रिप्रेझेंट्स द होल थिंग. मग आपण हातपाय म्हटलं म्हणजे तिथे काय आलं, पार्ट्स ऑफ द बॉडी आले. कळलं तुम्हाला. तर आता मी इथे डिटेलमध्ये का नाही सांगत आहे, कारण की ते 9वीला तुमचं झालेलं आहे. ऑल दीज ग्रामर चार्ट्स आर मेंट फॉर 10th स्टँडर्ड. तर आणि आपल्याला टचअपसाठी ते उपयोगाला आहेत, यावेत तुमच्या, म्हणून हे चार्ट बनवलेले आहेत. पुढचा जो समास आहे म्हणजे इतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व सेम आहेत, फक्त हा ग्रुप आहे. थोडंसं आपण सोडवताना त्याचा पॅटर्न वेगळा होतो. वन मोर थिंग, हा नेहमी न्यूटर असतो. हा जो समास आहे तो नेहमी वनमसारखा दिसणार, तुम्हाला दिसताना, तुम्हाला ओळखताना तो वनमसारखा दिसणार. आणि अजून ह्याचं जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल समजा, तर तुम्ही 9th टेक्स्टबुक रिफर करायचं आणि ते आपण गो थ्रू करायचं. पुढचा जो समास आहे विभक्ती तत्पुरुष समास. तर आता आपल्या विभक्ती किती आहेत, 1 ते 8, प्रथमा द्वितीया टिल संबोधन. पण प्रथमा काय आहे, कर्ता आहे, आणि संबोधन काय आहे, ॲड्रेसिंग आहे. म्हणून विभक्ती तत्पुरुष समासमध्ये 2 to 7 म्हणजे द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी असं येणार. कुठपर्यंत, 7 पर्यंत. इथे लिहिलंय बघा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. म्हणजे मला समास एकच असेल तर तो द्वितीय तत्पुरुष असेल तर मी त्याचं नाव लिहिणार द्वितीय तत्पुरुष. जर तो सप्तमी असेल तर मी लिहिणार सप्तमी तत्पुरुष समास सोडवताना. आता कळलं तुम्हाला. 2 to 7 पहिलं नाही आहे, कारण पहिलं कर्ता असतो, आणि शेवटचं नाही आहे बिकॉज इट इज संबोधन, इट इज ॲड्रेसिंग, म्हणून ते नाही आहे. सो तत्पुरुष समास इज 2 to 7.
आता इकडे काय आहे, जे आपल्याला केस म्हणजे जी विभक्ती, केस म्हणजे विभक्ती, आपल्याला इंग्लिश शब्द पण लक्षात ठेवा. सो आपल्याला जी विभक्ती करायची आहे ती पहिल्या कॉन्स्टिट्युएंटची करायची असते जनरली. म्हणजे पहिला जो शब्द आहे, शब्द नाही म्हणता येणार, त्याला पदच म्हणतात, पण तुम्हाला कळायला म्हणून मी कधीतरी शब्द म्हटलं तर ते तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी आहे. सो जे फर्स्ट कॉन्स्टिट्युएंट आहे त्याची केस होते, म्हणजे त्याची विभक्ती होते. आणि डोंट चेंज द सेकंड कॉन्स्टिट्युएंट, म्हणजे दुसरं जे पद आहे त्याला हात लावायचा नाही शक्यतो. प्रत्येक जे रूल असतात त्याला एक्सेप्शन्स असतात, त्याच्यामुळे एक्सेप्शन्स असतील. तुम्ही काहीतरी, तुम्हाला एखादं काहीतरी, यू मे कम अक्रॉस समथिंग आणि तुम्ही म्हणाले अरे मिसनी सांगितलं की हे चेंज करायचं नाही, असं नाही आहे. पण एक जनरल रूल आहे की डोंट चेंज द सेकंड कॉन्स्टिट्युएंट. तर ह्याची मी एक्झाम्पल्स देते तुम्हाला. आपण एक द्वितीयाचं एक्झाम्पल बघूया. विदेश गमनम. मग आता विदेश गमनममध्ये माझे कॉन्स्टिट्युएंट कोणते आले? विदेश आणि गमनम. गमनम माझं सेकंड कॉन्स्टिट्युएंट आहे, डोंट चेंज द सेकंड कॉन्स्टिट्युएंट. आणि गमगच्छला द्वितीया लागते, हे आपण 9th शिकलो आहोत. मग विदेशाचं काय झालं? विदेशम गमनम, द्वितीया तत्पुरुष समास. तृतीयाचं एक्झाम्पल बघूया. चिंताकुलः. हे लेसन्समधले आहे तुमच्या. चिंताकुलः, चिंता आणि आकुलः म्हणजे व्याकुळः. मग चिंता, चिंतेने व्याकुळ. आपण कारक परिचय बघितले होते बघा, युजेस ऑफ केसेस. जर तुम्ही ती लिंक बघितली, तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नीट कळेल. चिंतेने व्याकुळ, नेशी काय झालं? तृतीया. मग माझं आन्सर काय आलं? चिंतया आकुलः. चतुर्थीचं एक्झाम्पल झालं प्रजाहितम. प्रजाहितम म्हणजे प्रजेसाठी हित. पहिलाच पृथुवैन्य लेसन आहे आपला. प्रजेसाठी हित बघणारा राजा. मग आता हितम शब्द तसाच ठेवा, बिकॉज दॅट इज सेकंड कॉन्स्टिट्युएंट, त्याला आपण हात लावायचा नाही. मग प्रजाची काय करायची? चतुर्थी. मग प्रजा शब्द कोणासारखा चालतो? मालासारखा चालतो, म्हणून प्रजाभ्य हितम. नेक्स्ट आहे पंचमी तत्पुरुष समास. सर्पभयम. आपले दोन कॉन्स्टिट्युएंट कोणते आहेत बघा? सर्प आणि भयम. मग आपण काय म्हणणार? सर्पापासून भय. ऊनहून पंचमी किंवा फिअर फ्रॉम. युजेस ऑफ केसेस किंवा कारक प्रत्यय हे इकडे तुम्हाला खूप गरजेचे आहेत. तो व्हिडिओ जर 2दा-3दा बघितला तुम्हाला कळेल, आणि मग हा व्हिडिओ बघा. सो सर्पात भयम. मग पहिला शब्द माझा कोणता आहे? सर्प. त्याची मला काय करायची? पंचमी, कारण माझं मिनिंग काय सांगतं? फिअर फ्रॉम द स्नेक किंवा सर्पापासून, ऊनहून, सर्पात भयम. षष्ठी. षष्ठी तत्पुरुष समास हा आपल्याला खूप लागतो. म्हणजे आपल्याला यू विल कम अक्रॉस मेनी एक्झाम्पल्स ऑफ षष्ठी. पहिल्या लेसनमधलं घेऊया. जलव्यवस्थापनम. पृथुवैन्यराजांनी काय केलं? पाण्याचे व्यवस्थापन केलं. षष्टीचं कारक प्रत्यय काय आलं? चेचाची षष्ठी. हे 9वीला झालेलं आहे मराठीमध्ये. चेचाची षष्ठी म्हणजे मी जर मराठीत समजा विचार केला, जलाचे व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन, मग चेचाची षष्ठी, मग मी त्याचं नाव फिक्स केलं. हा काय आहे? षष्ठी तत्पुरुष समास. मग सेकंडला परत रूल बॅक ऑफ माइंड काय? डोंट चेंज द सेकंड कॉन्स्टिट्युएंट. व्यवस्थापनला हात लावायचं नाही. आणि जलशब्द इज लाईक वनम, मग त्याची षष्ठी काय झाली? जलस्य, लाईक वनस्य. मग माझं आन्सर काय आलं? जलस्य व्यवस्थापनम. सप्तमीचं एक्झाम्पल आहे. सप्तमी. दारपोषणरताः. दारपोषणरताः म्हणजे रत. आपला सेकंड कॉन्स्टिट्युएंट काय आहे? रतः, रताः. आणि रताः मीन्स एनग्रॉस्ड, एनग्रॉस्ड. मग इंग्लिशमध्ये विचार केला तर एनग्रॉस्डला आपण काय प्रेपोजिशन वापरतो? इन. ही इज एनग्रॉस्ड इन मोबाईल. कोणतं प्रेपोजिशन वापरलं आपण? इन. मग युजेस ऑफ केसेसमध्ये इन ऑनला कोणती केस येते? सप्तमी. मग माझा आन्सर काय आलं?
दार पोषणे देवे वने सप्तमी रताहा रताहाला हात लावायचं नाही, डोंट चेंज द सेकंड कॉन्स्टिट्युएंट. सो लाईक दिस मी तुम्हाला ओरलीच एक्झाम्पल्स दिलेली आहेत जस्ट टू क्लॅरिफाय दिस बिकॉज वी हॅव ऑलरेडी स्टडीड दिस इन 9th स्टँडर्ड. पुढचं जे आहे कर्मधारय समास. कर्मधारय समास जो आहे त्याचे दोन्ही बोथ द कॉन्स्टिट्युएंट म्हणजे दोन्ही जी पदं आहेत ती काय आहेत, महत्त्वाची आहेत. आणि जी दोन्ही पदं आहेत ती नॉमिनेटिव्हमध्ये असतात म्हणजे प्रथमेमध्ये असतात. आता ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर गंगा नदी म्हणजे गंगा नावाची नदी म्हणजे फक्त नदी कोणती आहे, गंगा नदी. म्हणजे नदी इज अ कॉमन नाउन आणि गंगा काय आहे, प्रॉपर नाउन. मग माझं मी डिझॉल्व कसा करणार, विग्रह कसा करणार, गंगा नाम नदी. भोज राजा, भोज नावाचा राजा. हां पण इथे चेचाचे नाही आहेत. एक आता इथे कसं झालं, एक विशेष नाम आहे आणि एक सामान्य नाम आहे. मग भोज नाम राजा. कर्मधारेमध्ये बऱ्याच वेळा दोघांचं रिलेशन कसं असतं, इंग्लिशमध्ये तुम्ही मेटाफर बघितलं आहे, सिमिली बघितलं आहे, त्याच्यानंतर विशेषण विशेष्य संबंध असतो त्याच्यात, त्याच्यानंतर सामान्य नाम असतं आणि विशेष नाम असतं, असं त्याच्याबद्दल एकमेकांबद्दल माहिती दिलेली असते. शिशिर ऋतू हे पण एक एक्झाम्पल ऑफ कर्मधारय समास आहे. आता पुढचा जो समास आहे नय्य तत्पुरुष समास. हा तत्पुरुषच आहे. नय्य तत्पुरुष समास मध्ये काय असतं की जे पहिलं कॉन्स्टिट्युएंट, द फर्स्ट कॉन्स्टिट्युएंट ते जनरली अ किंवा अन असतं. इट इज अ ऑर अन. अ असेल किंवा अन असेल. आणि अ आणि अन काय दाखवतं, निगेशन दाखवतं, नकार. आणि म्हणून त्याला नय्य तत्पुरुष समास म्हणतात. एक्झाम्पल बघायचं झालं तर अधर्मः. मग आपण काय करायचं, हा अ आहे त्याला न नी रिप्लेस करायचा. न मी कसं सोडवणार, सगळ्यात सोपा समास आहे. अधर्मः न धर्मः. अज्ञानम न ज्ञानम. अला मी काय रिप्लेस केलं, न. न काय दाखवतो, निगेशन, नकार दाखवतो. अनादर. अन म्हणजेच काय आहे, नो. अनादर म्हणजे नो आदर, नो रिस्पेक्ट. सो अनला मी काय रिप्लेस केलं, न. अनादरचं मी कसं डिझॉल्व करणार, विग्रह करणार. अनादर अनादरः न आदरः. नय्य तत्पुरुष समास. कळलं. अधर्मः न धर्मः नय्य तत्पुरुष समास. अनाचारः न आचारः नय्य तत्पुरुष समास. म्हणजे अ किंवा अनला कशाने रिप्लेस करणार, न ने, न पूर्ण. पुढचा समास आहे उपपद तत्पुरुष समास. हा पण तसं बघायला गेला ना सोपा आहे, तुम्हाला कळलं ना तर सोपं आहे. हा सेकंड कॉन्स्टिट्युएंट जे असतं म्हणजे दुसरं जे पद असतं त्याचं सेकंड कॉन्स्टिट्युएंट ते कशापासून बनलेलं असतं, ते क्रियापदापासून बनलेलं असतं. क्रियापदाचं ॲब्रिवेट करून कमी करून त्याला ते बनलेलं असतं. आता इकडे एक्झाम्पल आहे जलदः. एक्झाम्पल बघा, जलदः आणि चित्रकारः. तर आता हा द आहे ना तो क्रियापद आहे. दा ददाती किंवा दा यच्छती. जलद कशाला म्हणतात, क्लाउडला. जलम ददाती इति पॅटर्न आहे त्याचा एक, ददाती इति. नीरदः नीरम ददाती इति. ददाती इति हा त्याचा पॅटर्न आहे. त्या पॅटर्नमध्येच राहायचं आपण आणि जो पहिल्या शब्दाची जी काही केसच्या हिशोबात होत असेल त्याप्रमाणे आपण करायची. दुसरं एक्झाम्पल बघा, चित्रकारः. चित्रम. आता हे कारः कसं झालं, क्रू करोती. 8व्या गणाचं आहे, क्रू करोती. चित्रम करोती इति. मग मी शिल्पकारः घेतलं, शिल्पकारः. कसं होईल विचार करा. चित्रकाराचं काय झालं, चित्रम करोती इति. मग शिल्पकाराचं काय होईल, त्याच मोल्डमध्ये बसवायचं आपल्याला, शिल्पम करोती इति. म्हणजे एक तुम्हाला फिट झालं की चित्रकार असं होतं. हां मग माझं आता दुसरं जे होणार आहे ते याच पॅटर्नमध्ये मला जायचं आहे. उपपद सोपं आहे.
अजून एक एक्झाम्पल इकडे मी लिहिलं नाही आहे, मी एक्सप्लेन करते तुम्हाला. शास्त्रज्ञ, ज्ञ ज्ञा जानाति, आपलं क्रियापद काय आहे? ज्ञा जानाति. शास्त्रम जानाति इति, म्हणजे शास्त्रज्ञ म्हणजे काय? शास्त्र जाणतो तो. मग मी आता एक दुसरा शब्द दिला, गणितज्ञ. मग मला त्याच पॅटर्नमध्ये जायचं आहे. ज्ञचं काय झालं? जानाति इति, आणि गणिताला द्वितीयामध्ये घ्यायचं आहे, गणितम जानाति इति. आता पुढचा जो समास आहे, म्हणजे इथे संपलं हे कळलं तुम्हाला. उपपदमध्ये काय असतं की जर दुसरं कॉन्स्टिट्युएंट, द सेकंड कॉन्स्टिट्युएंट हे क्रियापदापासून बनलेलं असतं. आता हे सगळं जे हे डिटेल आहे, अलुक वगैरे, इथे तुम्ही काही बघायचं नाही आहे, ह्याची तुम्हाला गरज नाही आहे. आता डायरेक्ट आपण कुठे जायचं आहे? बहुव्रीही समासमध्ये जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा समास, म्हणजे थोडासा कॉम्प्लिकेटेड, कळायला कठीण असा समास असतो तो आहे बहुव्रीही समास. पटकन कळत नाही, सांगते मी तुम्हाला. आता ह्याच्यात हे खूप प्रकार आहेत, आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही आहे, टिक केलेलं फक्त बघायचं आहे. बहुव्रीही समासचं ब्रॉड डेफिनेशन काय येईल? बोथ द कॉन्स्टिट्युएंट्स हे नॉर्ममध्ये असतात. आणि तो समास कसा असतो ना, बहुव्रीही समास कसा आहे? तो अन्य पद प्रधान समास आहे. म्हणजे आता इकडे आपण बघितलं पहिलं पद महत्त्वाचं आहे, इतरमध्ये बघितलं आपण की दोन्ही पदं महत्त्वाची आहेत त्या समासमधली. पण बहुव्रीही समासमध्ये त्यातलं हे सोडून जे मिनिंग रिफ्लेक्ट होतं ते वेगळंच होतं, त्याचं वेगळंच मिनिंग रिफ्लेक्ट होतं. फॉर एक्झाम्पल महात्मा, एक्झाम्पल बघा. महात्मा म्हणजे महान, महान झालं. दोन कॉन्स्टिट्युएंट काय झाली? महान. महात्मा गांधी म्हणतो की नाही आपण. महान आणि आत्मा, आत्मा म्हणजे सोल आणि महान म्हणजे ग्रेट. मग आता दोन कॉन्स्टिट्युएंटचं मिनिंग काय झालं? महान, ग्रेट आणि आत्मा म्हणजे सोल. पण आपल्याला हा जेव्हा आपण डिझॉल्व करतो, विग्रह करतो, तेव्हा कसं होणार? महान आत्मा यस्य सह, म्हणजे ग्रेट सोल यस्य ज्याचे तो. एक शॉर्टमध्ये सांगू तुम्हाला, बहुव्रीही समास डिझॉल्व करताना खूप लांब लांब मोठा 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 असा येतो, महान आत्मा यस्य सह. दुसरं बघा, दुसरं एक्झाम्पल कुठे गेलं? क्षुद्रबुद्धी. हे आपल्या लेसनमधलं आहे, व्यसने मित्र परीक्षामधलं आहे हे क्षुद्रबुद्धी. आता क्षुद्र एक झालं कॉन्स्टिट्युएंट झालं, आणि बुद्धी हे वेगळं कॉन्स्टिट्युएंट झालं. क्षुद्र म्हणजे कनिंग आणि बुद्धी म्हणजे नेचर. म्हणजे दोन कॉन्स्टिट्युएंटचं मिनिंग काय झालं? कनिंग, नेचर. पण क्षुद्रबुद्धी ही हे कोणासाठी तरी वापरलं आहे, म्हणजे क्षुद्रबुद्धी ज्याची आहे असा तो. मग डिझॉल्व करताना कसा येईल? क्षुद्र बुद्धी यस्य सह, क्षुद्र बुद्धी ज्याची तो. म्हणजे हा समास काय झाला? तुम्हाला एकदम पटकन नटशेलमध्ये जर ओळखायचं असेल तर बहुव्रीही समास असा मोठा मोठा डिझॉल्व होतो. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं आहे की तो अख्खाच्या अख्खा समास तो कोणाचं तरी ॲडजेक्टिव्ह म्हणून आपण वापरतो. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला पटकन काय होईल ना की तुम्हाला बहुव्रीही समास ओळखता येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, महात्मा, लगेच पुढे तुमच्या डोक्यात काय येईल? महात्मा गांधी, राईट. म्हणजे गांधीजींचं आपण एडीजे वापरले, एडीजे ॲडजेक्टिव्ह. गांधीजीचं एडीजे झालं महात्मा. दॅट मीन्स हा अख्खा समास जो आहे तो आपण कोणाचं तरी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतो जनरली. एवढं लक्षात आलं. आणि खूप डिझॉल्व करताना तो समास मोठा होतो. तर आपण हे जे टिक केलेले समासच तुम्ही बघायचे आहेत त्याचं, आणि तुम्ही जर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेत असाल समजा, तर तुम्ही जेवढे टिक केलेले आहे तेवढेच तुम्ही ग्रामरच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, कारण की ते खूप नटशेलमध्ये आहेत. तुम्हाला टचअप करायला बरं पडेल. म्हणजे जर तुम्ही लेसन टेक्स्टबुकमध्ये जर जेव्हा अभ्यास कराल ना तेव्हा आपल्याला नाही कळलं तर पटकन इकडे येऊन बघायचं, कारण 3 मार्क आपले व्याकरण सेक्शनमध्ये महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला पाहिजेत. आणि आपल्याला 10वीला कसं येतं की समस्त 3 कॉलम्स येतात. समस्त पदम म्हणजे समासचं नाव, विग्रह आणि त्याचं नाव,
म्हणजे एक सामासिक शब्द त्याचा विग्रह आणि त्याचं नाव. समस्त पद म्हणजे कंपाऊंड वर्ड, डिझॉल्व अँड नेम हे आपल्याला येतं. आणि कुठलं तरी ते मिसिंग असतं, तर आपल्याला सगळंच कळलेलं असेल तर आपण जो मिसिंग जे आहे ते आपण लिहू शकतो. आणि 3 मार्क आपले स्टेकला आहेत. त्याच्यामुळे हा टॉपिक कळणं आणि कळलं तुम्हाला नीट तर नथिंग लाईक दॅट. ठीक आहे. सो आता तुम्हाला हे लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या तुम्ही. अजून एक तुम्हाला काय करायचं आहे की सेम व्हिडिओ परत बघायचा आहे टिल यू अंडरस्टँड. आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचे काही कमेंट्स असतील तर तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. बाय.